पांचाळ. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे शीर्षक आहे स्वतःची ओळख. एकदा गरुडाचं एक अंड झाडावरून खाली पडलं आणि बरोबर त्या कोंबडीच्या अंड्यांमध्ये मिळालं. काही दिवसांनी त्यामधून गरुडाचं पिल्लू बाहेर आलं. ते गरुडाचं पिल्लू तेच काम करायचे जे कोंबडीचे इतर पिल्लू करायचे. एके दिवशी अचानक त्याचे लक्ष आकाशाकडे गेले. आकाशाकडे पाहून त्याने त्याच्या आईला विचारले, म्हणजे कोंबडीला विचारले, की हा सुंदर पक्षी कोणता आहे. त्यावेळी त्या कोंबडीने सांगितलं की हा गरुड आहे, हा पक्ष्यांचा राजा आहे. त्यावर ते गरुडाचं छोटं पिल्लू म्हणाले, आपण नाही उडू शकत का त्याच्यासारखे. कोंबडी म्हणाली, नाही, आपण त्याच्यासारखे उडूच शकत नाही. तो त्याच्या आयुष्यात कधीच उडला नाही. जरी त्याला आकाशावर आकर्षण वाटत असलं तरी त्याने उडण्याचा प्रयत्न उडण्याचा विचार सुद्धा केला नाही. कारण त्याला असं सांगितलं गेलं होतं की तू एक कोंबडी आहेस. आपणही नेहमी कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्यांमध्ये राहून हे विसरून जातो की आपण एक गरुड आहोत. कोंबड्यांच्या संगतीत राहणं सोडून द्या. तात्पर्य, दुसऱ्याचे ऐकून तसे वागू नका. स्वतःला ओळखा व स्वतःची प्रगती करा. धन्यवाद.